विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने खानापूर आटपाडी मतदार क्षेत्रात प्रत्येक गोष्टीची मोठी चर्चा आणि तर्कवितर्क लढवताना दिसत आहेत. खानापूर आटपाडीतील दिग्गज नेत्यांपैकी माननीय राजेंद्र अण्णा देशमुख यांचे नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल. राजेंद्र अण्णा आमदार असतानाच्या अनेक घडामोडी आजही जशाच्या तशा आठवल्या की त्यावेळी त्यांची राजकीय ताकद आणि राजकीय महत्त्व किती होते ते समजते. अशा या दिग्गज व्यक्तिमत्वाचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. आता राजेंद्र अण्णांचा वाढदिवस साजरा झाला म्हणून वेगळं काय घडलं असं तुम्ही म्हणाल तर खानापूर आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी आटपाडीत वाड्यावर जाऊन राजेंद्र अण्णा यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राजकीय क्षेत्रात याची मोठी चर्चाही होत आहे. कारण माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले तेव्हा त्यांनी या दिग्गज नेत्याची आटपाडीत वाड्यावर जाऊन भेट घेतली होती आणि मला पाठिंबा द्या म्हणत राजेंद्र अण्णांची राजकीय परिस्थितीची चर्चा केली होती. राजेंद्र अण्णा यांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. एवढेच नाही तर त्यांची पाठीशी ताकदही उभी केली होती पण सदाशिवराव भाऊ पाटील विजयी झाले होते. त्यानंतर बरीच वर्षे त्यांची राजकीय मैत्री राहिली. पण आता विधानसभा तोंडावर असताना माननीय दत्तोपंत चोते, माननीय गंगाधरप्पा लकडे या जुन्या शिलेदारांना घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ते जुने दिवस परत आठवले. कारण 2004 सालीही याच शिलेदारांना घेऊन सदाभाऊंनी राजेंद्र अण्णांचा पाठिंबा मिळवला होता. त्यामुळे आता युवा नेते वैभव पाटील हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे यावेळीही राजकीय चर्चा झाली की काय याची मोठी चर्चा मतदारसंघात होत आहे. आटपाडीत राजेंद्र अण्णांचा स्वतःचा गट आहे. त्यांना मानणारा मतदार मोठा आहे. त्यामुळे कोण कुठल्या पक्षात आहे हे न पाहता स्थानिक गणितही खानापूर आटपाडीत नेहमी वेगळी राहिली आहेत. त्यामुळेच माजी आमदार सदाशिवराव पाटील व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या भेटीची मोठी चर्चा होत असून या भेटीमागे दडले काय असा सूर उमटत आहे. या भेटीने राजकीय गणित बदलणार की काय ही वेळच ठरवेल एवढे मात्र नक्की. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.